नमस्कार, माझं नाव राहुल कुलकर्णी. 2016 नोव्हेंबरपासून मी प्रुडंट बरोबर काम करतोय. मी सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर आहे. स्टॉक मार्केट्स बिझनेस हा आमचा फर्स्ट बिझनेस होता टिल 2016 आणि 2012ला मी बाबांच्या बिझनेसला जॉईन झालो. इट वॉज अ प्युअर स्टॉक ब्रोकिंग फर्म. म्युच्युअल फंड्स करायचा डिसिजन फिक्स्ड होता आणि त्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म सर्च करत होतो. 2008 to 2011 3 वर्ष आम्ही एका नॅशनल डिस्ट्रीब्युटरवर काम केलेलं आणि एक्सपिरियन्स वॉज नॉट सो गुड. बाबांची SIPचा एक चेक बाउन्स झालाय का काहीतरी जे काय रिझन आहे, मला चेक हवा आहे. मी बोललो प्रुडंट काय आहे? तर बोललो प्रुडंट एक अशी कंपनी आहे ज्यांच्या थ्रू आपण म्युच्युअल फंड्स करून घेऊ. दॅट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. मी प्रुडंटच्या साईटवर गेलो आणि मी अंधेरीच्या एका ऑफिसला मेसेज केला, ईमेल केला की मला तुमच्याकडे यायचं आहे, व्हॉट इज द प्रोसिजर. त्यांचा मला ईमेल आला की वैभव मुरबाडे म्हणून आमच्या एका टीममधनं तुला कॉल करतील. मला वैभव मुरबाडेचा फोन आला की राहुल सर तुम्हाला भेटायला येतोय, असं असं आहे. बोलो ये. वैभव मुरबाडे आला. असं कळलं की ARN कोड लागतो. माझा ARN होता आणि इट वॉज विथ अनदर कंपनी. काय ARN कोड असतो काही माहीत नाही. त्यानेच ते सगळं गोष्टी सलटवल्या आणि 10 डेजमध्ये मी ऑनबोर्ड झालो प्रुडंटमध्ये. 2022 जानेवारीला मी यूट्यूबवर व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. मी एव्हरी वीक 3 व्हिडिओज टाकायचो. जानेवारी टू नोव्हेंबर मी ऑलमोस्ट 200 व्हिडिओज पोस्ट केले, 500 कन्सल्टेशन्स केले आणि तुम्हाला माहिती आहे कन्वर्जन किती झालं? ॲब्सोल्यूट 0. त्यानंतर माझी इंस्टाग्रामची जर्नी सुरू झाली. जे मी आठवड्याला 3 व्हिडिओज टाकायचो, मी इंस्टाग्रामवर 1 मिनिटाचे दररोज रील्स टाकायला सुरुवात केली. फर्स्ट 20 डेज नो रिप्लाय, काहीच नाही. लोकांना कळतच नव्हतं की काय चाललंय. 21st डेला पहिल्या व्यक्तीने मला नाशिकवरून कॉल केला आणि मला सांगितलं की तू खूप छान बोलतोस. डिसेंबर एंडपर्यंत मी साधारण 45 व्हिडिओज नॉनस्टॉप टाकले. 1 जानेवारीला कॉन्टेस्ट रन होतो प्रुडंटचा आणि मी फर्स्ट टाइम 10 लाख SIP त्या महिन्यात केली, विच वॉज अ ह्यूज माइलस्टोन फॉर मी. ग्रोथ स्टोरी इज इनकम्प्लीट विदाउट फंड्स बाजार. जर मी लीड्स आणतोय तर लीड्स एक्झिक्यूट करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. 2023 पर्यंत 7 वर्षात 1000 लीड्स आणल्या, 1000 क्लायंट्स झाले. 2023 ते 2025 पुढच्या 2 वर्षात साधारण 2.5 ते 3,500 क्लायंट्स झाले. Onboarding of clients in funds bazaar is absolutely seamless. Trust me, जर लोकांना पुढे जायचं आहे तर फ्युचरिस्टिक प्लॅटफॉर्म असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी नेहमी लोकांना फेलो ॲडवायझर्सना सांगत असतो की शिरीष सरांनी दिलेल्या प्लॅटफॉर्मवरचे फीचर्स आपण 10% जरी वाढवले तरी आपला AUM 5x होईल. आपण 1% पण वापरत नाही आहे, पण आपण लोकांना दाखवतो असं खूप की आपण खूप वापरतो. दिस इज अ पॅशन प्रोजेक्ट जे मी सोशल मीडियावर करतो. मी कधीच म्युच्युअल फंड्स विकत नाही, मला गरज पण नाही म्युच्युअल फंड्स विकायची, पण मी लोकांना एज्युकेट करतो की म्युच्युअल फंड्स इज द ओनली वे ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 5 लाख रुपये महिना कमवायचे असतील तर तुम्हाला कमीत कमी 1.5 करोडचा कॅपिटल लागतं. म्युच्युअल फंड एडवाइजर इज नो कॉस्ट नो इन्वेस्टमेंट बिझनेस. बॉस और क्या चाहिए लाइफ में? तुम्हाला प्रुडंट एक प्लॅटफॉर्म देतं, RMs देतं जे तुमचे बॅकएंड सिस्टीम करतील. तुम्हाला टीमची पण गरज नाही आहे. फंड्स बाजार प्लॅटफॉर्म ट्रान्झॅक्शन करायला देतं. तुम्हाला फक्त लीड्स आणायचे आहेत, कन्वर्ट करायचं आहे. रेस्ट एव्हरीथिंग प्रुडंट टेक्स केअर. 2019ला कोणी विचारलं तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करणार तर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स अदर दॅन म्युच्युअल फंड्सला केलं असतं. 2025ला फर्स्ट प्रेफरन्स इज ऑलवेज म्युच्युअल फंड्स. ही जी इंडस्ट्री आहे ना ही खूप जबरदस्त एक्सपोनेन्शियल रेटने ग्रो होतीये आणि त्यानेच आपल्याला पण एक ऑपॉर्च्युनिटी आहे की वी कॅन मेक इट व्हेरी बिग इन म्युच्युअल फंड ॲडवायझरी. की एव्हरी मंथ एक ज्योतिर्लिंग करायचं आणि एकट्याने नाही तर सगळ्या फ्रेंड्सने. अँड वेन आय मीन फ्रेंड्स हे सगळे प्रुडंट ॲडवायझर्स आहेत. दे आर बियॉन्ड फॅमिली. 5 महिने 5 ज्योतिर्लिंग झालेत. एव्हरी मंथ सगळेजण वेळ काढून आम्ही एक रिलिजियस प्लेस, एक ज्योतिर्लिंग व्हिजिट करून येतो.
जानेवारी 2023ला 10 लाख, जुलैला परत कॉन्टेस्ट होते. मी ठरवलं यावेळेला 25 लाख SIP करायची. मी त्या महिन्याला 25 लाख SIP केली. जानेवारी 2024 मला शिरीष सरांचा मेसेज आला, किती टार्गेट करतोय. मी म्हटलं 50 लाख करणार. सर बोले आर यू शुअर. मी म्हटलं येस. मी जानेवारी 2024ला महिन्याला 50 लाख SIP केली. डिसेंबर 2024ला सरांनी मला परत मेसेज केला की जॅन 2025ला किती SIP करणार. मी म्हटलं 1.5 करोड्स करणार. सर बोलले तू हिस्ट्री करशील जर 1 करोडच्यावर SIP केलीस तर. मी 1 करोड नाही करू शकलो, मी 94 लॅक्स केली. दिस इज द पॉवर ऑफ सोशल मीडिया. पोस्ट कोविड 2021ला आफ्टर अ स्पॅन ऑफ प्रॉब्ली 8 मंथ्स ज्यावेळेला मी ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली, तेव्हा पहिला एक व्यक्ती आला ज्याने 2017ला त्याची रिटायरमेंट अमाऊंट टाकलेली म्युच्युअल फंड्समध्ये आपल्या ॲडवायझरी थ्रू. आणि तो मला बोलला, राहुल त्यावेळेला खरं सांगू तर मला तुझ्यावर बिलकुल विश्वास नव्हता, पण आज म्युच्युअल फंड्सने खूप पैसे बनवले आणि त्या म्युच्युअल फंड्सच्या पैशांमुळे माझी बायपास झाली. द फर्स्ट थिंग, प्रुडंट इज लाईफ. प्रुडंट नसतं तर राहुल कुलकर्णी नसता. प्रुडंट इज ट्रस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम प्रुडंट. 25 वर्ष सक्सेसफुल बिझनेस केल्यासाठी खरंच मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू.